तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 2005 मध्ये आलेली हॉरर मिस्ट्री मूवी द फॉग मूवीचं एक्सप्लेनेशन. तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. मूवीची सुरुवात एक शिप जळत असताना होते. त्या शिपच्या बाजूने एक छोटीशी होडी पण चाललेली असते आणि त्या होडीमध्ये 4 लोक असतात आणि त्या 4 लोकांकडे आपल्याला काही सामान पण दाखवलं जातं. पण ते जसंच पुढे जातात त्यांची होडी अचानक कशाला तरी धडकते आणि आपली होडी नक्की कशाला धडकलेली आहे ते बघण्यासाठी त्यांच्यातला एक जण पाण्यामध्ये डोकं टाकून आतमध्ये बघायला लागतो. आणि तो माणूस पाण्यामध्ये बघतच असताना अचानक समुद्रामधून एक हात बाहेर येतो आणि त्या माणसाला पाण्यामध्ये ओढून घेऊन जातो. आणि दुसरीकडे आपल्याला ते सामान सुद्धा पाण्यामध्ये पडताना दाखवलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा दिवस दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी आपल्याला एक अँटोनिया नावाचं आयलंड दाखवलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला तिथे एक लाईट हाऊस दाखवलं जातं. त्या लाईट हाऊसमध्ये एक पोरगी ब्रॉडकास्ट करत असते. त्या मुलीचं नाव स्टाईल वेन आहे. त्याच्यानंतर ती सांगते की अँटोनियो बेचे जेवढे पण पूर्वज होते त्यांच्या सन्मानामध्ये इथं मूर्त्या बनवल्या जाणार आहेत, कारण त्या लोकांमुळेच आज हे शहर इथं बनलेलं आहे आणि त्यांच्यामुळे हे शहर पण पूर्ण श्रीमंत झालेलं आहे. आणि त्यांच्यातलाच एक जण हिचा आजोबा पण आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या 4 गांची मूर्ती दाखवली जाते. डेव्हिड विलियम्स, नॉर्मन, रिचर्ड आणि पॅट्रिक हे त्या 4 जणांची नावं होती. आणि ह्या पूर्ण शहरांमध्ये ह्या 4 लोकांचेच वंशज राहत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला एक बोर्ड दाखवली जाते. त्याच्यामध्ये निक आणि त्याचा मित्र स्पूनर असतात. ते दोघं तिथं अजून 2 जणांसोबत मासे पकडण्यासाठी आलेली होती. आणि त्याच्यानंतर ते 4 तिथून निघतच असतात. पण निघत असताना अचानक त्यांचा जो अँकर आहे तो अँकर कशामध्ये तरी गुंततो आणि तो अँकर खाली गुंतल्यामुळे त्यांची बोट आता पूर्णपणे डुबण्यास आली होती. आणि ते कसं बसं त्या अँकरला वर ओढून घेतात आणि त्याच्यानंतर ती बोट डुबण्यापासून वाचते. पण त्याच्यानंतर आपल्याला समुद्राच्या आतमधला सीन दाखवला जातो. ती जी पोटली स्टार्टिंगला आपल्याला त्या होडीमधून पडलेली दाखवली जाते ती आता उघडलेली असते आणि त्याच्यामधून एक कंगवा आणि एक गडी बाहेर पडताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला निक दाखवला जातो. तो मार्केटमध्ये गेलेला असतो कारण त्याचा जो बोटीचा क्लच आहे तो खराब झालेला असतो. त्याच्यानंतर तिथून निक घरी येत असताना त्याला अचानक एक मुलगी दिसते आणि त्याच्यामुळे तो त्या मुलीची हेल्प करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गाडी घेतो. त्याच्यानंतर ती पोरगी निकच्या गाडीच्या जवळ येते आणि त्या पोरीला बघून निकला पण कळतं की ही त्याचीच गर्लफ्रेंड आहे जी त्याच्यापासून 600 किलोमीटर लांब दुसऱ्या आयलंडवरती राहत होती. त्याच्यानंतर ते दोघं एकमेकांना बघून खूप खुश होतात आणि निक तिला सुद्धा तो क्लच घेण्यासाठी मार्केटमध्ये घेऊन जातो. त्याच्यानंतर निक आतमध्ये गेल्यानंतर एलिझाबेथ एकटीच बाहेर असते आणि तिच्यापाशी एक अचानक क्रीपी माणूस येतो. त्या माणसाचं नाव मॅशन होतं. त्याच्यानंतर मॅशन तिच्या जवळ येतो आणि तिला एक घडी दाखवतो आणि आपल्याला दाखवलं जातं की ही घडी त्याला का समुद्राच्या किनाऱ्या बाजूला भेटलेली आहे. म्हणजे ही तीच घडी आहे जी समुद्रामध्ये आपल्याला त्या पोटलीमधून बाहेर येताना दाखवली गेली होती. त्याच्यानंतर ती त्या घडीला हातच लावणार असते पण तो तिला म्हणतो की तू जर या घडीला हात लावलास तर काही गोष्टी तुझ्यासाठी आयुष्यभरासाठी बदलून जातील. पण त्याच्या वॉर्निंग नंतर सुद्धा ती त्या घडीला हातामध्ये घेते. पण आपल्याला दाखवलं जातं की ती घडी बंद आहे. पण ती घडी तिच्या हातामध्ये आल्यानंतर अचानक ती घडी चालू झाली. त्याच्यानंतर आपल्याला त्या घडीवरती काही निशाण दाखवले जातात. एक क्राऊनचा निशाण असतो, त्याच्यानंतर एक तराजूचा निशाण असतो आणि दुसरा एक अजून म्युझिकचा निशाण असतो. त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये या दोघांचं बोलणं चालू असताना अचानक निक तिथं येतो आणि निक तिथं आल्यामुळे तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. त्याच्यानंतर आपल्याला परत ती स्टार्टिंगची मुलगी दाखवली जाते. तिला त्याच्या बॉयफ्रेंडचा कॉल आल्यामुळे ती त्याच्यासोबत बोलत असते. त्याच्यानंतर तिचा बॉयफ्रेंड तिला सांगतो की आपल्या द्वीपकडे अचानक खूप फॉग येत आहे आणि तो फॉग आल्यामुळे आपला पूर्ण द्वीप त्या फॉगमध्येच विसरून जात आहे. त्याच्यानंतर त्याचं ऐकल्यानंतर ती पण शॉकमध्ये जाते. तिला हे कळत नाही की हायवेच्या विरुद्ध बाजूला हा फॉग कस काय येत आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला एलिझाबेथ आणि निक दाखवलं जातो. ते दोघं जण एलिझाबेथच्या मम्मीला भेटण्यासाठी घरी चाललेले असतात आणि ते तिथून चाललेलेच असतात. पण अचानक तिथं काहीतरी जोरात येतं आणि त्यांच्या गाडीच्या सगळ्या काचा फोडून टाकतं. ते दोघं अचानक इथं काय झालं हे बघून भिवून जातात. त्याच्यानंतर ते दोघं तिथं असतात तेवढ्या तिथं फादर येतात. फादर तिथं येतात आणि त्यांना फक्त एवढं बोलून जातात की रक्ताच्या बदले फक्त रक्तच मागितलं जाईल आणि ते तिथून हे बोलून निघून जातात. दुसरीकडे एलिझाबेथ तिच्या आईच्या घरी पोहोचते. एलिझाबेथला तिथं बघून तिची आई खूप खुश होऊन जाते. पण एलिझाबेथची आई तिला म्हणते की तू यायच्या आधी मला एक कॉल करायला पाहिजे होता. तिची आई तिला हे पण म्हणते की माझं घर आहे, धर्मशाळा नाही की इथं कोणी कधी पण यायचं आणि कधी पण जायचं, त्याच्यामुळे तू मला एकदा विचारायला पाहिजे होतं. आणि हे ऐकून एलिझाबेथ खूप रागवून जाते आणि त्याच्यानंतर एलिझाबेथ रागामध्ये घराबाहेर येते आणि निक आपल्याला घराबाहेरच उभा दाखवला जातो. ते दोघं गाडीमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. पण एलिझाबेथचा मूड बघून त्याला पण कळलं होतं की एलिझाबेथ आणि तिच्या आईमध्ये नक्कीच काहीतरी झालेलं आहे. त्याच्यानंतर ते दोघं निकच्या घरी जातात. त्याच्यानंतर ते दोघं झोपलेलेच असतात पण अचानक एलिझाबेथला खूप घाणेरडी स्वप्न यायला लागतात. त्याच्यामुळे ती उठूनच बसते आणि तिचा आवाज ऐकून निक पण उठतो. एलिझाबेथला तिच्या स्वप्नामध्ये दिसत होतं की ती पाण्यामध्ये डुबत आहे आणि काही लोक तिला जळताना सुद्धा दिसत होते. आणि त्याच्यानंतर ते दोघे एकमेकांना बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला हे पण कळतं की हे जे स्वप्न आहेत हे स्वप्न हिला आत्तापासूनच नाही तर खूप आधीपासून येत आहेत.
आणि याच खराब स्वप्नांमुळे एलिझाबेथ ह्या आयलंडला सोडून इथून निघून गेली होती. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा दिवस दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी एलिझाबेथ ऑनलाईनवरती ते जे तराजू तिने त्या घडीवरती पाहिलं होतं ते शोधण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि तो त्या तराजूला बघून एवढी शॉकमध्ये काय आहे आणि त्या गोष्टीला का शोधत आहे, कारण तोच तराजू तिला स्वप्नामध्ये सुद्धा खूप वेळा दिसलेला आहे. त्याच्यामुळे तिला ती घडी पण पाहिजे होती आणि तो तराजू कुठून आलेला आहे, नेमक्या त्या तराजूचा अर्थ काय आहे तिला ते शोधायचं आहे. आणि एलिझाबेथ ते शोधतच असते की तेवढ्यामध्ये अचानक तिच्या कम्प्युटरमध्ये ग्लिच यायला लागतो आणि कम्प्युटर बंद होऊन जातो. आणि त्याच्यानंतर आपल्याला अचानक तिच्या अंगावरती टिपके पडलेले दाखवतात. तिला पण कळत नाही की पाणी कुठून पडत आहे. त्याच्यामुळे ती वर वळून बघते तर वरती कोणाच्या तरी पायाचे निशाण तिला दिसतात आणि त्या पायाच्या निशाणांमधून पाणी टपकत असतं. आणि ते पायाचे निशाण फक्त एका जागेवरतीच थांबलेले नसतात, ते पुढे पुढे चाललेले असतात. आणि त्या पायांच्या निशाणांचा पिछा करत करत एलिझाबेथ समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचते. आणि ती समुद्राच्या बाजूला उभाच असते की अचानक तिथं खूप फॉग यायला लागतो आणि त्या फॉगला बघून ती अचानक थोडीशी घाबरायला लागते. मग तेवढ्या तिथं निक येतो आणि तिला घराकडे परत घेऊन जातो. त्याच्यानंतर दुसरीकडे आपल्याला एक लहान मुलगा दाखवला जातो. तो लहान मुलगा समुद्राच्या बाजूलाच फिरत असतो आणि फिरत असताना अचानक त्याला एक कंगवा सापडतो. आणि तो कंगवा घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्या कंगव्यावरती पण तोच निशाण दाखवला जातो जो त्या घडीवरती होता. निक एका बोटवरती असतो आणि बोटवरती पूर्णपणे पार्टीचा माहोल झालेला असतो. तो त्याच्या मित्रांना तिथं भेटण्यासाठी आलेला असतो आणि ते लोक तिथं पार्टी करतच असतात की तेवढ्यात अचानक तिथं खूप फॉग येतो. तो फॉग त्या समुद्राला पूर्णपणे घेरून उभा असतो आणि बघता बघता त्यांची बोट सुद्धा पूर्णपणे त्या कोहऱ्याच्या चपेटमध्ये जाते. आणि त्या कोहऱ्याला बघून शॉन खाली केबिनमध्ये जातो आणि केबिनमध्ये जाऊन तो कोस्टल गार्ड जे आहेत त्यांना कॉल करतो की हेल्पसाठी आम्हाला या, कारण त्यांना घरी जायचा रस्ता कुठे आहे हे सुद्धा नीट कळत नाही. पण त्या कोहऱ्यामुळे जेवढ्या पण इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या सगळ्या खराब झाल्या होत्या. कोणतीच गोष्ट नीट काम करत नव्हती. तो रेडिओ सुद्धा बंद पडला होता. आणि हे सगळे होत असताना अचानक तिथं थंडी पण खूप वाढायला लागते. त्याच्यामुळे ते सगळेजण केबिनच्या आतमध्ये जातात आणि ते केबिनमध्ये असताना सर्व गोष्टी चेक करतच असतात की अचानक तिथं ब्लास्ट व्हायला लागतो. जेवढ्या पण इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात अचानक त्या सगळ्याच फुटायला लागतात. आणि हे सगळं होत असताना स्पूनर बोटच्या बाहेर येतो इंजिन चेक करण्यासाठी आणि तो बाहेर येऊन बघतो तर काय, तो पूर्णपणे शॉक होऊन जातो. तो बाहेर आल्यानंतर त्याला खूप मोठा एक जहाज दिसतो. त्या जहाजाला बघून स्पूनर पण पूर्णपणे शॉकमध्ये जातो. त्याला कळत नाही की या समुद्रामध्ये इतका जुना जहाज अचानक कुठून आला. आणि तिथं फक्त ती जुनी शिपच नव्हती तर त्या शिपमध्ये काही लोक सुद्धा होती. त्याच्यामुळे तो त्याचे काही मित्र आहेत त्यांना बाहेर बोलवतो ती शिप बघा म्हणून. पण त्याचे मित्र बाहेर येऊसपर्यंत ती शिप तिथून अचानक गायब होऊन जाते आणि ती दोघं त्या शिपबद्दल बोलतच असतात की अचानक त्यांच्या केबिनवरती कोणीतरी हमला करतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की केबिनच्या आतमध्ये ज्या 2 मुली होत्या त्यांच्या डेड बॉड्या एक एक करून बाहेर पडतात त्या दोघांच्या समोर. आणि त्या डेड बॉड्यांना बघून ती दोघं पण पूर्णपणे घाबरून जातात. आणि त्या दोघांच्या डेड बॉडीज बघून ते दोघं भीतच असतात की त्या फॉगमधून अचानक एक चाकू येतो आणि शोवानच्या डोळ्यामध्येच घुसतो. त्याच्यामुळे शोवान तिथंच मरून जातो. त्याच्यानंतर निक सीनमध्ये आपल्याला दुसरा दिवस दाखवला जातो. निक सीनमध्ये आपल्याला निक दाखवला जातो. निकला अंकल हँकचा कॉल आला होता आणि ते त्याला त्याच्याकडे बोलवून घेतात आणि त्याला काहीतरी सांगतात. ते अंकल निकला सांगतात की स्पूनर अजून पण घरी आलेला नाहीये. तो माझी बोट घेऊन काल रात्री पार्टीसाठी गेला होता पण तो अजून पण आलेला नाहीये. ते ऐकून निक स्पूनरला शोधण्यासाठी तिथून निघून जातो आणि निक तिथून एकटाच नाही जात तर एलिझाबेथला सुद्धा त्याच्या सोबत घेऊन जातो. त्याच्यानंतर ते दोघं स्पीड बोट घेऊन शोहानला शोधण्यासाठी जातात आणि समुद्रामध्ये थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना त्याची बोट भेटून जाते. आणि ते दोघं त्या बोटमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना दिसतं की बोटवरती तर कोणीच नाहीये. पूर्णपणे एकदम शांततेचं वातावरण झालेलं आहे. कुठलाच आवाज त्यांना येत नव्हता. त्याच्यामुळे ते बोटला एकदम चेक करण्यासाठी केबिनमध्ये जातात आणि ते हळूहळू जसं बोटला चेक करत असतात त्यांना तिथं बोटचे काही तुकडे पण भेटतात. त्यांना त्याच्यावरून कळतं की ह्या बोटमध्ये नक्कीच काहीतरी झालेलं आहे. आणि ते शोधतच होते की तेवढ्यात निकला शोआनची डेड बॉडी सुद्धा भेटते. आणि दुसरीकडे त्या बोटचं जे नेट होतं त्या नेटमध्ये त्या 2 मुलींची डेड बॉडी सुद्धा त्याला भेटून जाते. आणि दुसरीकडे एलिझाबेथ अजून सुद्धा बाकीच्यांना शोधत असते. ती स्पूनरला शोधण्यासाठी बोटच्या केबिनच्या आतमध्ये जाते. त्याच्यानंतर ती एका फ्रीजच्या जवळ जाते आणि फ्रीजला उघडते आणि फ्रीजच्या आतमध्ये बघते तर काय, तर स्पूनरची डेड बॉडी फ्रीजच्या आतमध्येच असते. आणि त्याच्या डेड बॉडीला बघून ती भिलेलीच असते की तेवढ्या स्पूनर अचानक डोळे उघडतो आणि त्याला बघून ती अजून घाबरून जाते. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की स्पूनर घाबरून आतमध्ये लपलेला आहे. त्याच्यानंतर निक स्पूनरला घेऊन किनाऱ्यावरती जातो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी गाडी बोलवतो. आणि स्पूनर तिथून जात असताना स्पूनर निकला सांगतो की त्या कोहऱ्याने सर्वांचा जीव घेतलेला आहे. आणि तो त्यांना हे पण सांगतो की त्या फॉगला घाबरूनच मी त्या फ्रीजमध्ये लपलो होतो. पण त्याच्या गोष्टीवरती कोणालाच विश्वास नव्हता
कारण तोच एकटा त्या बोटवरती जिवंत वाचला होता, म्हणून कोणालाच त्याच्या बोलण्यावरती विश्वास थोडाही नव्हता. त्याच्यानंतर आपल्याला निक दाखवला जातो. निकला त्याच बोटीवरती एक कॅमेरा भेटतो आणि तो कॅमेरा एलिझाबेथला दाखवत असतो. निक तो कॅमेरा एलिझाबेथकडे देतो आणि तिला म्हणतो की आपल्याला ह्या कॅमेऱ्यामधून नक्कीच काहीतरी भेटू शकतं आणि ह्याच कॅमेऱ्याच्या फुटेजमुळे आपण स्पूनरला सुद्धा बेगुन्हा साबित करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या कॅमेऱ्याचे फुटेज काढणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला एलिझाबेथ दाखवली जाते. ती त्या कॅमेऱ्याची फुटेज चेक करत असते आणि ती फुटेज बघत असते. तेव्हा तिला ती फुटेज बघून कळते की स्पूनर जे पण बोलत होता ते सगळं खरं होतं. त्याच्यानंतर तिला पण कळतंय की फॉगच आहे जो सगळ्यांचा जीव घेत आहे आणि त्याच्यानंतर ती तिथून बाहेरच चाललेली असते की अचानक तिचा पाय सटकतो आणि ती आणि कॅमेरा दोघं जण पाण्यामध्ये पडतात. त्याच्यानंतर एलिझाबेथ पाण्यामध्ये पडल्यानंतर ती भिंतीच्या दिशेने चाललेली असते आणि तिला भिंतीमध्ये एक छोटासा गॅप दिसतो आणि त्या गॅपच्या आतमध्ये एक पुस्तक ठेवलेलं असतं. त्या पुस्तकाचा जो रायटर होता तो पॅट्रिक होता. त्या पुस्तकाला घेऊन ती फादरकडे जाते, कारण फादरचं नाव पण शेवटचं मेलन होतं आणि त्या पुस्तकाला जो लिहिणारा होता पॅट्रिक, त्याचं पण शेवटचं नाव हे मेलनच होतं. त्याच्यामुळे ती त्या पुस्तकाला घेऊन फादरकडे जाते. एलिझाबेथ ते पुस्तक काढते आणि फादरला दाखवते आणि त्या पुस्तकाबद्दल काही प्रश्न फादरला विचारायला लागते, पण फादर तिच्या प्रश्नांची काहीच उत्तरं तिला देत नाही. फक्त तिला एवढं म्हणतात की ही जागा आता सेफ राहिलेली नाहीये, तुम्ही इथून लवकरात लवकर निघून जा. आणि हे बोलून फादर तिथून निघून जातात. त्याच्यानंतर आपल्याला एलेक्स दाखवले जाते. एलेक्सला काहीच कळत नसतं की नेमकं इथं काय चालू आहे. तिचं डोकं बिलकुल चलत नसते, त्याच्यामुळं ती निककडे जाते. त्याच्यानंतर ते दोघं एका कॅफेमध्ये बसतात आणि ते पुस्तक वाचायला लागतात. आणि ते पुस्तक वाचत असताना त्यांना आणि आपल्याला पण कळतं की ते त्यांचे जे पूर्व स्टार्टिंगला दाखवले गेले होते, जे पूर्ण गाव त्यांना जेवढं चांगले समजत होतं तेवढे ते चांगले नव्हते. हे पूर्ण गाव दुसऱ्यांच्या मड्यावरती बनलेलं होतं, दुसऱ्यांचा जीव घेऊन बनलेलं होतं आणि ह्या गोष्टी ते वाचून ह्या दोघांना पण खूप वाईट वाटतं. त्याच्यानंतर एलेक्स ते पुस्तक वाचायला घेते. त्या पुस्तकामध्ये ह्या आयलँडचं नाव प्रिन्स विलियम आयलँड दाखवलं जातं. हे आयलँड पूर्णपणे जेवढे पण व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी एक खजिनाच होता. त्या आयलँडवरची लोक खूप श्रीमंत आणि खूप प्रसिद्ध होती. पण अचानक त्या गावामध्ये काहीतरी महामारी पसरते आणि ते पूर्ण जेवढं पण आयलँड होतं ते पूर्णपणे मातममध्ये बदलून जातं. पण त्या गावामधून काही लोक जिवंत वाचली होती. त्या लोकांनी एक एलिझाबेथ नावाचं शिप घेतलं होतं आणि ते दुसऱ्या आयलँडच्या दिशेने निघले होते. त्या दुसऱ्या आयलँडचं नाव अँटोनियो डेम होतं. ते सर्वजण दुसऱ्या आयलँडकडे चाललेले असतात, कारण त्यांचा जो लीडर ब्लॅक असतो तो पॅट्रिक कडून तिथली जी जमीन आहे तो विकत घेण्यासाठी गेलेला असतो. त्याच्यानंतर ते सगळेजण त्या जमिनीला घेऊन एक कॉन्ट्रॅक्ट बनवतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढी रक्कम लिहिलेली होती तेवढी रक्कम ते जी लोक येत होती त्यांना ह्या गाववाल्यांना द्यायची होती. पण पॅट्रिक मेलन आणि त्याचे जे 3 साथीदार होते त्या 3 साथीदारांचं नाव होतं डेव्हिड विलियम, नॉर्मन कॅसल आणि रिचर्ड वेन होतं. ते सगळेजण ब्लॅकला गन पॉइंटवर घेतात आणि त्याची जेवढी पण धन दौलत होती ती सगळं लुटून घेतात. ते चौघं मिळून त्या सगळ्यांना त्या शिपच्या बेसमेंटमध्ये बंद करतात आणि त्या शिपवर आग लावून टाकतात. हे तेच चौघ आहे जे स्टार्टिंगला आपल्याला स्टॅच्यू दाखवले गेले होते ना 4 जणांचे, हे तेच चौघ आहे. म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला दाखवलं गेलं होतं की ह्या 4 जणांमुळेच हे पूर्ण गाव बसलेलं आहे. ही 4 लोक खूप चांगली होती. पण आता आपल्याला स्टोरीमध्ये पुढे कळत आहे की ही लोक जेवढी चांगली दाखवत होती तेवढी चांगली नव्हती. ह्यांनी ब्लॅकचे पैसे लुटून, या गाववाल्यांचे पैसे लुटून ते दुसरं गाव उभारलं होतं आणि त्या आगीमुळे त्या शिपवरती जेवढे पण लोक होते ते सर्वजण जळून मरून जातात आणि त्याच्यामुळेच ते लोक त्यांच्या वंशजांचा बदला घेण्यासाठी वापस आलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला लाईट हाऊसमधली मुलगी दाखवली जाते. तिला अचानक तिथं खूप वेगळाच आवाज यायला लागत असतो. तिला कळत नाही की हा आवाज नक्की कशाचा आहे आणि अचानक तिथं तो पडलेला कंगवा असतो त्याच्यामध्ये आग लागते आणि तिथं पूर्णपणे आग लागून जाते. आणि हा तोच कंगवा आहे जो तो लहान मुलगा तिथं घेऊन आलेला होता आणि हा लहान मुलगा आणखी कोणी नाही तर तिचा मुलगाच आहे. पण स्टाईनवेन कसं बसं त्या आगीला विझवून टाकते. पण ती आग विझल्यानंतर ती भिंतीकडे बघते तर त्या भिंतीवरती पण त्या तराजूचंच निशाण होतं जे त्या घडीवरती आणि त्या कांगव्यावरती होतं. ते तराजूचे निशाण बघून ती पूर्णपणे घाबरून जाते आणि त्याच्यानंतर ती तिच्या मुलाला कॉल करते आणि विचारते की हे तुला नक्की कुठून भेटलं होतं. आणि ती त्याला हे पण म्हणते की तू इथून पुढे बीचवरून कोणतीच गोष्ट उचलून घरी घेऊन यायची नाहीये जोपर्यंत मी तुझ्यासोबत नसेल. त्याच्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमधला सीन दाखवला जातो आणि दुसरीकडे एलिझाबेथ मुर्दा घरमध्ये गेलेली असते त्या तिघांची डेड बॉडी बघण्यासाठी आणि ती तिथल्या डेड बॉडीज बघतच होती की तेवढ्या शॉनची डेड बॉडी अचानक उठते आणि तिच्या पशी येते आणि तिला मागून धरते आणि शॉनची डेड बॉडी तिच्या कानामध्ये म्हणते की रक्ताच्या बदले फक्त रक्तच. आणि हे बोलून शॉनची डेड बॉडी अचानक तिथंच पडून जाते. त्याच्यानंतर आपल्याला परत मॅशन दाखवला जातो. तो समुद्राच्या किनारी अजून पण काहीतरी शोधतच असतो आणि तो तिथं शोधत असताना अचानक त्याला जमिनीमध्ये एक रस्सी दिसते. तो त्या रस्सीला
वडायला लागतो. तो त्या रश्शीला जसा वडत असतो तसंच तो फॉग त्याच्या जवळ अजून येत असतो. त्याला बघून आपल्याला असं वाटत असतं की तो त्या रश्शीने त्या फॉगला त्याच्याकडे वडत आहे. आणि हे सगळं चालू असताना स्टायफिनचा जो मुलगा आहे तो त्या गोष्टींना बघत असतो. आणि अचानक तो कोहरा त्या लहान मुलाच्या मागे लागायला लागतो. आणि त्या कोहऱ्याला बघून तो लहान मुलगा तिथून पळायला लागतो. आणि तो कोहरा त्याला धरणारच असतो की तेवढ्यात तो तिथून पळून त्याच्या घरामध्ये निघून जातो. आणि तेवढ्यात तिथे त्याची आजी येते आणि तो दरवाजा बंद करून टाकते. पण आपल्याला नेक्स्ट सीन मध्ये दाखवलं जाते की तो जो फॉग आहे तो फॉग पूर्णपणे ते जेवढं पण आयलंड आहे त्या आयलंडला घेरून उभा आहे. आता ते आयलंड पूर्णपणे त्या कोहऱ्याच्या मध्येच मिसळून गेलेलं आहे. दुसरीकडे आपल्याला डॅन आणि स्टायविन दाखवले जातात. ते दोघं व्हिडिओ कॉलवरतीच बोलत असतात. आणि ते दोघं बोलतच असतात की तेवढ्यात फॉग येतो आणि त्या शिपला पूर्णपणे त्याच्यात मिक्स करून घेतो. आणि तो फॉग तिथं आल्यामुळे जेवढ्या पण इलेक्ट्रॉनिक गोष्टी होत्या त्या सगळ्या खराब होऊन जातात. आणि तिथली लाईट सुद्धा बंद पडते. पण त्याचा जो लॅपटॉप होता तो अजून सुद्धा चालू होता. आणि त्याच्यानंतर त्याचा जो केबिनचा दरवाजा आहे तो खूप जोरामध्ये वाजायला लागतो. बाहेरून कोणतरी खूप त्या दरवाजाला जोरामध्ये हलवत होतं. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की ते दोघं कॉलवरती असतात. स्टायविन त्याला सांगत असते की काही पण होऊ दे पण तू दरवाजा बिलकुल उघडू नकोस. पण तो तिचं न ऐकता दरवाजा उघडतो आणि बाहेर निघून जातो. आणि तो बाहेर फिरतच असतो की त्याच्या मागून अचानक एक आत्मा येते आणि ती आत्मा त्याला जाळून मारून टाकते. आणि हे जे झालं ते बघून स्टाईव खूप घाबरून जाते आणि ती त्याच्यानंतर तिच्या मुलाला कॉल करते. पण बाहेर जो फॉग झालेला आहे त्या फॉगमुळे तिला नेटवर्कच भेटत नाही. त्याच्यामुळे तिला तिच्या मुलाला कॉलच लावता येत नाही. त्याच्यानंतर स्टाईव तिचा जो रेडिओ आहे त्या रेडिओवरतीच सांगते की ही एक इमर्जन्सी आहे, कुणीच घराबाहेर निघू नका. ही एक इमर्जन्सी आहे, घराबाहेर कुणीच निघू नका. ती रेडिओवरती हा आत्ता मेला ते पण सांगते. आणि अजून हे पण सांगते की तिचा मुलगा जर कोणाला भेटला तर त्याला त्याच्यापाशी ठेवून घ्या. ते सांगत असताना आपल्याला निक दाखवला जातो. निक तिचं सर्व काय ऐकत असतो. निकला पण कळतं की फॉग मध्ये नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी सर्वांचा जीव घेत आहे. त्याच्यानंतर तिथे एलिझाबेथ पण येते आणि ते दोघं तिचा जो लहान मुलगा आहे त्याला वाचवण्यासाठी तिथून निघून जातात. आणि दुसरीकडे आपल्याला अँटोनियो हॉल जो आहे त्याच्या समोर सर्व लोक जमा झालेले दिसतात. ते लोक त्या 4 जणांची जी प्रतिमा तिथं उभा केलेली आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी आलेले असतात. ते सर्वजण त्या मूर्त्यांना बघण्यासाठी खूप एक्साइटेड होते. पण अचानक तिथं फॉग येतो आणि तिथं फॉग आल्यामुळे पूर्ण जी शहराची लाईट आहे ती लाईट सुद्धा निघून जाते. नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला स्टायवी दाखवली जाते. ती तिच्या मुलाला बघण्यासाठी घराच्या दिशेने चाललेली असते. पण घरी जात असताना अचानक रस्त्यामध्ये तिची गाडी पण बंद पडायला लागते. आणि गाडी बंद पडल्यामुळे ती टेन्शन मध्ये गेलेलीच असते की तेवढ्या तिथं फॉग सुद्धा येतो. आणि तो फॉग तिथं आल्यामुळे त्या गाडीला पूर्ण 4 बाजूंनी तो घेरून टाकतो. आणि ती त्या कोहऱ्याला बघून घाबरतच असते की अचानक समोरून एक त्या कोहऱ्यामधून ट्रक येतो आणि त्या गाडीला उडवून टाकतो. आणि त्या टक्करमुळे ती गाडी गोल गोल फिरून अचानक पाण्यामध्ये पडते. पाण्यामधून बाहेर निघण्याची स्टाईल पूर्ण प्रयत्न करत असते. पण तिला बाहेर निघायचा कोणता रस्ताच दिसत नसतो. ती तरी सुद्धा पाण्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न करत असते. आणि बाहेर निघायचा प्रयत्न करत असताना अचानक तिथे एक भूत येतं आणि तिचा पाय धरून पाण्याच्या तळाला वडायला लागतं. पण ती त्या भूतापासून कसं बसं तिचा पाय सोडवून पाण्याच्या बाहेर येते. दुसरीकडे आपल्याला अँडीची आजी दाखवली जाते, म्हणजे जी आता पाण्यामध्ये पडली तिची आई. ती तिथं तिचं काम करतच असते की अचानक तिथे एक आत्मा येते आणि तिला जाळून पूर्णपणे खाक करून टाकते. आणि तिथं खूप आवाज झाल्यामुळे अचानक तिथे अँडी येतो. आणि अँडी बघतो की त्याची जी आजी आहे ती पूर्णपणे कंकाल झालेली आहे. आणि त्या कंकालला बघून अँडी घाबरून जातो. अँडी अचानक तिथून पळून जातो आणि त्याच्या रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेतो. पण जो फॉग आहे तो त्याच्या रूम मध्ये सुद्धा घुसतो. आणि हळूहळू तो फॉग अँडीकडेच चाललेला असतो. आणि अचानक त्या फॉग मधून एक भूत बाहेर येतं आणि ते भूत त्याला मारणारच असतं की तेवढ्या तिथं निक काच तोडून येतो आणि अँडीला पण बाहेर ओढून घेतो. आणि त्याच्यानंतर तिथे गाडीमध्ये बसून अँटॉन हॉल जिथे त्या 4 जणांची प्रतिमा उभारण्यात आली होती त्या दिशेने निघून जातात. ते रस्त्यावरून चाललेलेच असतात की अचानक त्यांचा एका बोट सोबत ऍक्सिडेंट पण होतो. आणि बोट सोबत ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांची गाडी पण चालू होत नाही. त्याच्यामुळे ते लोक तिथून पळत पळत त्या हॉलच्या दिशेने सुटतात. आणि ते लोक तिथं पोहोचल्यानंतर अचानक तिथं अँडीची मम्मी सुद्धा येते. त्याच्यानंतर ते सगळे मिळून त्या हॉलच्या आतमध्ये निघून जातात. आणि त्याच्यानंतर ते हॉलमध्ये गेल्यानंतर तिथं काही लोक पण असतात. त्या हॉलच्या आतमध्ये एलिझाबेथची आई सुद्धा असते. आणि तिथला जो मेयर आहे तो मेयर सुद्धा असतो. पण थोड्या वेळामध्ये फादर आणि स्पूनर सुद्धा त्या हॉलमध्ये येतात. त्याच्यानंतर ते सगळेजण मिळून खिडकी दरवाजे जेवढे पण आहेत त्यांना पूर्णपणे पॅक करून टाकतात. आणि ते दरवाजे खिडक्या बंदच करत असतात की तेवढ्यात अचानक अंकल हँगची बॉडी काच तोडून आतमध्ये पडते. आणि काच तुटल्यामुळे जो फॉग आहे तो फॉग पण हळूहळू त्या हॉलच्या आतमध्ये पसरत चालला होता. त्याच्यानंतर तो फॉग आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले एलिझाबेथच्या आईला बाहेर ओढून घेतो आणि तिला मारून टाकतो.
त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की त्याचे 4 पूर्वज होते, त्यांच्यातला एक पूर्वज म्हणजेच एलिझाबेथच्या आईचा पूर्वज पण होता, म्हणजेच एलिझाबेथचा सुद्धा होता. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागतो फादरला तर सर्वात भयानक मौत दिली जाते. त्याच्यानंतर ब्लॅकची आत्मा जे टॉम हॅलन आहे त्याला तर वडत कब्रिस्तानच्या दिशेने वडत घेऊन चाललेला असतो. त्याच्यानंतर त्या कब्रिस्तानमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या बोटवरती जेवढे पण लोक मेली होती त्या सर्वांच्या आत्मा दाखवल्या जातात, ज्यांना की ह्यांच्या पूर्वजांनी जाळून मारून टाकलं होतं. त्याच्यानंतर ब्लॅकची आत्मा टॉमला एक पेपर देतो आणि त्या पेपरमध्ये तोच कॉन्ट्रॅक्ट असतो जो कॉन्ट्रॅक्ट ह्यांचे 4 पूर्वज आणि ह्यांच्यामध्ये होणार होता, पण ह्या लोकांनी ह्यांना धोका दिला होता. आणि तो कॉन्ट्रॅक्टचा पेपर ब्लॅकने टॉमच्या हातामध्ये दिल्यानंतर टॉम सुद्धा जळून मरून जातो. आणि हे सगळ्यांना एक एक करून मरताना निक आणि एलिझाबेथ बघत असतात. त्याच्यानंतर एलिझाबेथ त्या फॉगमधून चालत ब्लॅकच्या भूताच्या दिशेने जात असते आणि तिला जवळ येताना बघून ब्लॅक सुद्धा एलिझाबेथच्या जवळ जातो. आणि त्याच्यानंतर ब्लॅक एलिझाबेथची पप्पी घेतो आणि पप्पी घेतल्यानंतर एलिझाबेथ पण एक भूत बनून जाते. मला माहित आहे तुम्हाला पण इथं नेमकं काय चालू आहे कळलं नसेल, मी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं होतं. एलिझाबेथ ही ब्लॅकच्याच वाईफचं पुनर्जन्म होता, म्हणजेच ब्लॅकच्या वाईफने पुनर्जन्म घेऊन ही जो बदला आहे त्या बदला घेण्यामध्ये यांची हेल्प केलेली असते. आणि ह्याच गोष्टींमुळे एलिझाबेथला ते जे नाईटमेअर्स आहे, ती जी पाण्यामध्ये डुबत आहे, लोक जळत आहे, हे नाईटमेअर जे आहे हे त्याच्यामुळेच तिला पडत असतात. आणि ह्याच गोष्टीमुळे ती जी घडी बंद पडलेली होती तिच्या हातामध्ये आल्यानंतर त्याच्यामुळेच ती चालू सुद्धा झाली होती, कारण ती जी घडी होती आणि तो जो कंगवा होता तो अजून कोणाचा नाही, एलिझाबेथचा होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींना होताना निक समोर बघत होता. निकला काहीच कळत नव्हतं की नेमकं इथं काय चालू आहे. आणि निक त्यांना बघतच असतो की बघता अचानक हळूहळू ते जेवढे पण भूत आहेत त्यांच्यासोबत एलिझाबेथ आणि ब्लॅकचं जे भूत आहे ते सुद्धा तिथून गायब होऊन जातात. आणि त्याच्यानंतर हा सीन इथंच कट होतो आणि आपल्याला दुसऱ्या दिवशीचा सीन दाखवला जातो. आपल्याला एक बोट दाखवली जाते, त्या बोटमध्ये स्टाईव्ह असते आणि तिचा मुलगा असतो. ती रेडिओवरती सर्वांना काल जे झालं ते सांगत असते. त्याच्यानंतर ती रेडिओवरती सर्वांना काल जे झालं ते सांगायला लागतं. ती सांगते की इथे एक सुपरनॅचरल ऍक्टिव्हिटी झालेली होती, ह्या आयलंडवरती काही भूतं आली होती आणि ते भूतांचं वाहन म्हणजेच फॉग होता. आणि तो फॉग सोबतच ते ह्या आयलंडवरती आले आणि त्यांच्या जे पूर्वजांचा बदला होता तो बदला घेऊन तिथून निघून गेले. आणि ती पुढे हे पण बोलते की ज्या पण गोष्टी जात आहेत त्या गोष्टी परत पण येऊ शकतात, म्हणजेच अजून सुद्धा ही मूवी इथं संपलेली नाहीये, याच मूवीचा सेकंड पार्ट सुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला निक दाखवला जातो. निक ती नोटबुक जी त्यांना भेटली होती त्याला समुद्रामध्ये फेकून देतो आणि त्या नोटबुकला पाण्यामध्ये फेकल्यानंतर तो मनात फक्त एवढीच इच्छा मागतो की आता हा जो फॉग आहे हा परत आमच्या आयलंडवरती कधीच नाही यावा. आणि ह्या लास्ट सीन सोबतच ही मूवी इथं संपून जाते. मला माहित आहे मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी कळल्या नसतील किंवा कळल्याही असतील, पण जर तुम्हाला मूवी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच मूवी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नवीन पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये.